अक्कलकोटमध्ये दर्शन छान झालेलं, गर्दी नव्हती. सकाळचा टायमिंग आहे 9चा. लवकर दर्शन झालं आणि छान झालं एकदम. घाई नाही काही नाही. ब्लॉग करता नाही आला कारण थोडं घाई गडबडमध्ये थोडा ब्लॉग नाही केला, पण आता करते कंटिन्यू. तर तुम्ही पण पुढे व्हिडिओ हा कंटिन्यू पहा. आत्ता इथे समोर आले जिथे अन्नक्षेत्र आहे तिथे. इकडे स्वामींची मोठी मूर्ती आहे. इकडे महाराज आहे. समोर तुळजाभवानी मंदिर आहे. आता स्वामींच्या मेन मुख्य देवस्थानमध्ये आलो आम्ही. चोळप्पा घर मोबाईल कोणाचा आहे? इकडे पण दर्शन छान झालं. आता समोर एक आहे मंदिर, ते समाधी मठ आहे. चोळप्पाचे घर आहे, ते तुम्हाला दाखवते. हे चोळप्पाचं घर आहे, हे मंदिर आहे आणि याच्या समोरच आहे हे. युवराज पहिला चमत्कार त्यावेळेला त्या मुसलमानाने स्वामींची माफी मागितली. हा शर्ट बोलतात नकपनी, त्यांना भेट वस्तू म्हणून दिला. त्याच्यावरती उर्दू भाषा आहे. बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, त्या विहिरीला पाणी नव्हतं, 80 फूट खोल होते. त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केले, पाणी आलं. त्याला कुशावरचं तीर्थ बोलतं. पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी प्रवास होता. स्वामी मेण्यामधून बसून जायचे. ते रक्तचंदनाच्या खडावा आहेत, पादुका आहेत. कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत. त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्री यांना. लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली. त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले. उघडून बघतात तर माकडांचे फोटो. नंतर मग स्वामींकडे परमिशन घेतली. हे 4 ओरिजिनल फोटो आहेत. पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटू पंत टोळ, चौथा चोळप्पांच्या घरामधला. तुम्ही उभे आहात ते चोळप्पांचं घर. 21 वर्ष ह्या वाड्यामध्ये स्वामी राहिले आणि 147 वर्ष समाधीला आहे. चोळप्पांची आता 5वी पिढी चालू आहे. तुम्ही बघून आलात मंदिर, तो चोळप्पांचाच वाडा होता. 1/4 भाग पाडून तिथे 1878ला समाधी घेतली. सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते. नंतर वस्त्र अलंकार केले जातात. तुम्हाला अभिषेक करून आतमध्ये 16मध्ये दर्शन दिलं जातं. पुढे सगळ्यांनी हात लावा एकमेकांना. सगळ्यांना बडबड करू नका, हळा असते ओळा. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. आरती गुरु रुबडी हरे अगाध महिमा तव चरणांचा वर्ण यामध्ये द्या. अक्कलकोटी वास करून या दाविल्या कधी कचर या रे तेला बासे बट करून या तोडले गौ
स्वामी करण अक्कल गोष्टी बोरे महाद तुकडे बघून बघ जाणचे म्हणते सर्व समर्थ अभिनव किती बोराय इतके देव दिल जाळा निश्चित बदल जय जय गुरु स्वामी समर्थ आरती कर गुरुवर्य हरी अपात महिमा तव चरणांचा वर्णायामी होदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. चला एकीकडे पाया पडा आणि चला पुढे एक साईडने चला मध्ये थांबू नका कोणाला. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल चोळप्पाचं घर आणि त्यांची माहिती ती स्वामींचं कसं होतं काय होतं ते. आणि आता पुढे तुळजापूरला जाणार आहे तर तुम्हाला पण याच व्हिडिओमध्ये तेही बघायला भेटेल. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. दर्शन खूप छान होतं आहे, तिकडली माहिती भेटते, तिकडल्या गोष्टी बघायला भेटते खूप वर्ष आधीच्या. ते खूप मोठं भाग्य आहे आणि ते तुम्ही पण बघताय. तर स्वामी इकडे फर्स्ट टाइम आले होते खंडोबा मंदिरमध्ये. स्वामीची राणी लक्ष्मीबाई काकाटोपे आत्ता आलो आहे आम्ही तुळजापूरला आणि नाश्त्यासाठी वगैरे आम्ही थांबलो होतो, पण मी व्हिडिओ नाही काढला त्याच्यामध्ये कारण का झोपेमध्ये होते म्हणून. तर आत्ता आलो आम्ही तुळजापूरला. गाडी तिथे थोडी लांब पार्किंग केलेली आहे त्यामुळे थोडं वॉकिंगमध्ये जातो आहे. व्हिडिओ मोस्टली मंदिरामध्ये नाही काढता येते कारण का तिकडे अलाउड नाही आहे त्याच्यासाठी व्हिडिओग्राफी वगैरे म्हणून. तर मग स्टार्टिंगचे क्लिप वगैरे घेते. तिथे तोडलंय सगळं हे. इकडे पहिला होती गायमुख आहे. आता इथून रांगा आहेत आतमध्ये आणि मग बाहेर. आईचा दरबार सिंगल लाईन गर्दी बघ. सिंगल लाईन योगी वर कामा मला असतं लय आवडत. फोटो काढले त्याच्यासोबत उभारून. रामलिंगाला आलोय आम्ही इकडे. करा ना तुम्ही.
हे तुळजापूरवरून अर्धा पाऊण तासावरती आहे. हे रामलिंग म्हणून आहे घाट. असा view आहे. इथे खाली धबधबा आहे. इकडे हे मंदिर आहे समोर. माकड खूप आहेत तिथे. हे असं पूर्ण आहे. आता जस्ट इथे पाऊस पडून गेलाय. तर इकडे पूर्ण हा धबधबा आहे खालून. इथे मंदिरामध्ये गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. आणि जर धबधबाच्या साईडला गेलो तर तिकडे पण दाखवेन तुम्हाला मी. हे रामलिंग महादेवाचं मंदिर आहे. अजून पाऊस पडणार इकडे. तर आणते ठेवलेलं काढून. बसलंय बघ कसं ते नंदीवरती. रावांची जी माहिती अपहरण करून यामध्ये घेऊन जात होता. ते जटो पक्षी नाशिक पंचवटी मध्ये त्याच्या पाठलाग करत इथपर्यंत आले. त्या दोघांच्या युद्धाचा अंत या ठिकाणी झालेला होता. म्हणजे ते रावणाने कपटने ते दोन जटोचे पंख छाटले होते. ते कोलदरीमध्ये तिथे आहे. तर नंदीच्या पाठीमध्ये जटो पक्षीची समाधी आहे. मग रामाचं जटो युद्ध झाल्यावर राम सीतेमातेला घेऊन गेला. मग काही काळानंतर राम या मार्गाच्या होते तेव्हा रामाने जटो पक्षाला बघितलं. मग विचारलं की जटो पक्षीने सांगितले की रामाने माझे कपटने तिकडून माझे पंख छाटले आणि सीतेमातेला घेऊन गेला. मग त्या जटो पक्षाला इथं पाणी मारत होतं. त्यावेळेस तिथं कुठेही पाणी नव्हतं म्हणून स्वतः रामप्रभूने पाठीमागं बाण मारला. तर गुफेतल्या पाण्याने त्या जटो पक्षाला इथं पाणी मारलं. आणि त्याची अंत्यविधी या ठिकाणी पूर्ण केली. म्हणजे अंत्यविधीला 3 दिवस रामप्रभू इथं मुक्कामी होते. मग ते रोज महादेवाची पूजा करत होते. मग इथे कुठेही शिवलिंग नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने या शिवलिंगाची स्थापना करून या ठिकाणी असे रामलिंगाचं नाव घेऊन या मार्गापुढे शिवलिंगाची आता इथे रामकुंड आहे. वाव. घ्या ना पेपर काय घेतात. गाडीमध्ये नाही तिथं हे घेतात मग. हे यश यश हे घे. त्याला पाण्यात चाललं. येऊ पोचायला खाली पोचला. मोबाईल पका नीट. इकडे पुढून यायचं समोर मंदिर आहे. इकडे जे ट्रायंगल मध्ये दिसतंय ना हे वालं, ते प्रभू श्री रामाने बाण मारलेला आहे. इकडे आता वरती जातोय आम्ही. वरती व्ह्यू आहे. आता पाऊस येतोय. हा इकडून मेन धबधबा तिथून येतोय. वरती आलो आम्ही आणि ते भजी खायला थांबले गरम गरम मस्त. पाऊस पण येतोय थोडा. पैसे दिले मुलाकडे
आम्ही लिंगावरून निघालो होतो, पण मध्ये ब्लॉग नाही केला. जेवण वगैरे केलं आणि ट्रॅव्हलमध्ये आलो आणि त्यानंतर मग मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. इथे हा एक मंदिर आहे आणि अजून एक मंदिर आहे ते दाखवण्यासाठी. तर पुढचं अजून एक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग नंतर आपण ब्लॉग इन करूया. अजून एक मंदिर आहे. हे माहिती नव्हतं हे मंदिर आहे म्हणून. अजून एक आता अजून एक आहे. हे खंडोबाचं मंदिर आहे. हे चल बाळाचा खंडोबा इकडे. दौ कहा दिया मेरे को पहिया. हे दक्षिण तर ठीक आहे ना. 100 तर आहेच. आजचा आहे डे 2 आणि त्या दिवशी काही ब्लॉग वगैरे रात्री केला नाही. तर आता मी आलो आहे सिद्धेश्वर मंदिरला. इथे असे पाय धुवायचे. इथे पाय धुवून आणि मग आतमध्ये एंटर करायचं आहे. हा इकडला व्ह्यू आहे. इकडे शंकराची एक पिंड आहे. इकडे असे शिवलिंग आहेत. हे चारी बाजूला पूर्ण पाणी आहे आणि इथे त्या लोकांनी लॉक केलेलं आहे आतमध्ये जाण्यासाठी न जाण्यासाठी. आणि इथे रिव्हर राफ्टिंग वगैरे म्हणजे बोटिंग पण आहे. संध्याकाळचा इथे नाईट शो पण असतो. इकडे आतमधलं आहे. आता इथे सगळं डेव्हलप केलेलं आहे नवीन नवीन. इकडे सिद्धेश्वर महाराज आहे, त्यांची ही समाधी इथे.
हनुमानचं मंदिर आहे. हे इकडे सगळं हे नवीन बांधलं त्या लोकांनी. हे जसं मंदिर आहे ना तसं त्या लोकांनी इकडे बनवून ठेवलेलं आहे. हे तलाव पूर्ण भरले कारण का कंटिन्यू 3-4 दिवस झाला पाऊस खूप आहे इथे, त्याच्यामुळे हे तलाव पूर्ण भरलेलं आहे. आता एवढं पाणी नसतं इकडे, पूर्ण खाली असतं पाणी. आणि त्यांनी इथून पूर्ण हा जो ब्रिज टाईपमध्ये केला आहे ना ते पूर्ण राऊंडअप आहे. नवीन केलं त्यांनी, तिथे नाईट शोसाठी तयारी असते तिकडे. आणि ॲक्च्युली इकडे आता बांधकाम चालू आहे त्या लोकांनी केलेलं, खूप वर्ष झालं चालू आहे पण हळूहळू होते बांधकाम. तुम्हाला जसं मगाशी मी त्या क्लिपमध्ये दाखवलं की मंदिर असं तयार करतायत ती लोक, तसा तो एंट्रन्स करतायत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.